नमस्कार मित्रांनो, नवी मुंबईकडून सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनर या पदासाठी वॅकन्सी जाहीर करण्यात आली होती. फक्त 5च पद होते. या 5 पदांसाठी 16,000 पेक्षा जास्त अर्ज जे आहेत तर ते आलेले होते. फायनली याची एक्झाम डेट जी आहे तर ते आलेले. या या कालावधीत त्यांनी बरेच जे आहेत तर ते चेंजेस केले. शेवटी पण त्यांनी ग्रुप टाइमरचा चेंज जो आहे तर तो इथं केलेलाच आहे. बघा, नवी मुंबई महानगरपालिकेकडून ही अपडेट 1 जुलै 2026 रोजी आलेली ही अपडेट जी आहे तर ते आपण पाहू शकतो. सरळ सेवा भरती 2025-26 संदर्भात हे सूचना पत्रक आहे. परीक्षा वेळापत्रक त्यांनी जाहीर केले. त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही गट अ, गट ब, गट क या तिघांचे जे आहे तर ते परीक्षा जे आहे तर ते घेण्याचं आता ठरवलेले. त्याच्या संदर्भातलं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. कधी होणार आहे एक्झाम ते बघा. सर्व पदांची एक्झाम ते 21 जुलै आणि 22 जुलै या 2 दिवशी जे आहेत तर ते घेणार आहेत. परीक्षा TCS या कंपनीकडून जे आहेत तर ते होणार आहे. याच्या संदर्भात लक्षात ठेवा, 21 जुलै 2026 ला ही परीक्षा होणार आहे. आणि आपली जी सहाय्यक आयुक्त आहे पूर्व परीक्षा, कारण की याची मुख्य परीक्षा MPSCच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर होणार आहे, परंतु ती TCS घेणार आहे. लक्षात घ्या, TCS घेणार आहे ती परीक्षा. सहाय्यक आयुक्त, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक विधी अधिकारी हे 21 जुलैला होतील. 22 जुलैला जेईच्या एक्झाम होतील. बघा, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आणि महापालिका उपसचिव, तर यांच्या 22 जुलैला परीक्षा जी आहे तर ते होणार आहे. आता याचं जो हॉल तिकीट आहे तर त्यांनी सांगितले की परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर तुम्हाला नवी मुंबईच्या संकेतस्थळावर अधिकृत वेबसाईटवर त्याचं हॉल तिकीट जे आहे तर ते येऊन लागेल. हॉल तिकीट आल्यावर मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळूनच जाईल कधी काय आहे. आणि उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्र मिळेल याची हमी देता येणार नाही. त्यांनी तिथे स्पष्ट सांगितलेले की तुम्हाला जे काही परीक्षा केंद्र ते देतील त्याच परीक्षा केंद्रावर जाऊन तुम्हाला परीक्षा देणं हे बंधनकारक जे आहे तर ते असणार आहे. सदर पद भरती करता पात्र असणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेश पत्रामध्ये माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून तंतोतंत पालन करावे. कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तणूक तुमच्याकडून अपेक्षित नाही. सोबत त्यांनी ग्रुप टायमिंग पण देऊन दिलेला आहे की ग्रुप टायमर नुसार तुमची परीक्षा होणार आहे. असिस्टंट कमिशनर या पदासाठी जो आपल्याला त्यांनी एक्झाम पॅटर्न दिलेला होता बघा, हा एक्झाम पॅटर्न दिला होता. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, संबंधित विषय, हे आपल्याला 40 प्रश्न होते आणि हे 60 प्रश्न होते. याच्यामध्ये 100 प्रश्न होते, 200 गुण, 2 तास वेळ. परंतु हा 2 तास वेळ आता सलग नसणार आहे, तो ग्रुप मध्ये डिवाइड करून दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहिला जो ग्रुप असणार आहे ग्रुप ए मध्ये, तर एक ग्रुप ए मध्ये मराठीचे आपल्याला 5 प्रश्न पाहायला मिळतील, इंग्लिशचे 2 प्रश्न, जीकेचे 2 प्रश्न आणि रिझनिंगचा एकच प्रश्न. सोबत हे काही कायदे आहेत तर ते 10 प्रश्नांना असतील आणि महानगरपालिका कायदा आणि MRTP कायदा हा 5 प्रश्नांना असेल. असे हे 25 प्रश्न 30 मिनिटं. जेव्हा तुमचे 30 मिनिटं पूर्ण होतील तर तुम्ही ऑटोमॅटिक ग्रुप बी ला जाणार. समजा एखाद्या उमेदवाराने ग्रुप ए हा 30 मिनिटाच्या ऐवजी 20 मिनिटात सॉल्व्ह केला तर काय होईल, तर काही नाही, त्याला 10 मिनिटं तिथंच बसून राहावं लागेल. ओके, त्याला काही पुढे तो ग्रुप बी ला जाणार नाही किंवा त्याला तो एक्स्ट्रा टाइम मिळणार नाही. म्हणून हा ग्रुप वाईज कन्सेप्ट त्यांनी इथं आलेली आहे परीक्षेची डिफिकल्टी लेवल वाढवण्यासाठी. हे लक्षात घ्या इथं. तर म्हणजे 30 मिनिटं बसूनच राहावं लागतं. मग एकदा तुम्ही इकडे गेले आणि तुम्हाला वाटलं की अरे ते ए ग्रुप मधला मला एक प्रश्नाचं उत्तर आता आठवलं बरं का, हे आहे, परत येता येत नाही. हा 1 वे आहे. याच्यामध्ये 30-30 मिनिटं करून तुम्ही पुढे जातात, परत मागे येता येत नाही. ओके, मग बी झाला. बी मध्ये लक्षात घ्या, बी मध्ये पुन्हा एक्झाम पॅटर्न मध्ये बदल आहे. कसा बदल आहे लक्षात घ्या. मराठीचे याच्यात 2च येतील, इंग्रजीचे 2 येतील, जीकेचे 1 येतील, त्याच्यानंतर रिझनिंगचे 5 येतील. म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये एक जो असणार आहे नॉन टेक्निकलचा तो 5 आणला असणार आहे. बघा इथं थर्ड ग्रुप सी मध्ये जीकेचे 5 प्रश्न असतील, ग्रुप डी मध्ये आपल्याला इंग्लिशचे 5 प्रश्न आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 10-5, 10-5, 10-5, 10-5 हे सेम जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहे. डिफिकल्टी लेवल वाढवण्यासाठी हे अशा पद्धतीचे करतात. आता याच्यामध्ये हे सर्व आपल्याला 10 कायदे व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून जायचे, कारण की त्यांच्यावर आपल्याला इथं प्रश्न जे आहेत तर ते इथं पाहायला मिळणार आहे. आता जो नॉन टेक्निकलचा जो भाग आहे ना मित्रांनो, मी त्याच्यासाठी काय केलेले, नवी मुंबईच्या ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आहेत माझ्याकडे अवेलेबल, त्याचे मी टेलिग्रामला ऑलरेडी पोस्ट केलेले आहे. त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करून देतो. कमेंटमध्ये मला फक्त लिंक एवढं टाईप करून पाठवा. त्याच्या मागच्या वर्षाच्या TCSच्या प्रश्नपत्रिका, आता बघा कमी वेळ उरलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नॉन टेक्निकलची पण चांगली तयारी करायची असेल तर मागच्या प्रश्नपत्रिका कंटिन्यू सोडवा. मराठी सोडवा, इंग्लिश सोडवा, जीके सोडवा, त्याचा रिझनिंग मॅथ सोडवा. हे सगळ्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करा. तसेच कायद्यावर जे आहेत तर ते आपले मंगेश कुलकर्णी सर तुमच्यासाठी काही रिव्हिजन सेशन जे आहे युट्यूबला घेऊन येणार आहेत. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. आणि तुम्हालाही वाटतं आपण रिव्हिजन सेशन सुरू केलं पाहिजे तर कमेंटमध्ये मला यस टाईप करून पाठवा. म्हणजे आपल्याला लगेच ती डिमांड जी आहे तर तुमची इथं पूर्ण करता येते. आणखी काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळूनच जाईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.